हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असतील. आज खूप कंटाळा आला आहे, घरी बसून बसून बोर होते. मग पप्पाला म्हणलं बाहेर जाऊया. सो कुठे चाललो आहे बघण्यासाठी स्टे ट्यून. इथे माझी मम्मीची तयारी चालू आहे. इथे पिऊ कपडे शोधत आहे. फायनली शर्ट भेटला त्याला. इथे मम्मीचं मेकअप चालू आहे. मेकअप इथे आता पिऊ कपडे घालत आहेत. माझे पप्पा पण रेडी झालेले आहेत, पण अजून मी रेडी नाही आहे. सो आता मी भांडे घासत होते म्हणून मला उशीर झाला. मी पण आता आवरते. तोपर्यंत स्टे ट्यून. इथे माझी आणि पप्पाची तयारी झालेली आहे. आम्ही रेडी आहोत. आणि बघा, तोंड घालायला आलाच मध्ये. मस्त रेडी झालेले आहे. मम्माची पण तयारी झाली. आम्ही सगळे रेडी आहोत. सो आम्ही निघतोय. चलो बाय बाय. इथे पाऊस चालू आहे म्हणून आम्ही छत्री घेऊन सगळे चाललेलो आहोत. पप्पा आणि पिऊ एका छत्रीमध्ये, मी आणि मम्मी एका छत्रीमध्ये. मस्त पाऊस सुरू आहे, म्हटलं कुठेतरी मस्त ठिकाणी फिरायला जावं. तुम्हाला कळेलच कुठे जात आहोत ते. आम्ही आता बस स्टॉपवर बसची वाट बघत थांबलेलो आहोत. थोडा वेळ आहे बस यायला अजून. मेन म्हणजे आज आम्ही आमच्या आत्याला दादरला भेटायला चाललेलो आहे आणि 2 व्यक्ती आमच्यासोबत ॲड होणार आहेत, ते कळेलच. कांदिवली स्टेशनवरती पोहोचून आम्ही तिकीट काढून आता चाललेलो आहोत प्लॅटफॉर्मवर आमच्या. असं धावत पळत आम्ही निघालेलो आहोत, कारण आम्हाला कळलं आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेन लवकरच येणार आहे, म्हणून आम्ही पळत निघालो आहोत. आमची ट्रेन आलेली आहे. आम्ही आता गेटमधून चढणार आहोत. पावसामुळे आज एवढं पब्लिक नव्हतं म्हणून गर्दी नव्हती, हे खूप छान झालं. सो गेल्या लगेच मी जागा पकडली खिडकी साईडची. सगळे बसलेत. आता आमची ट्रेन पळतीये. आम्ही जातोय आता. सो आता आम्ही उतरलेलो आहोत प्रभादेवीला. जे 2 व्यक्ती आम्हाला ॲड होणार आहेत ते इथनंच आमच्यासोबत आम्हाला जॉईन करणार आहेत. सो समोर ज्या आहेत त्याच 2 व्यक्ती आमच्या आहेत, त्या निकम काकी आणि हे काका. आज फ्रेंडशिप डे स्पेशल सगळे फ्रेंड्स फिरणार आहे. अशी मस्त गळाभेट घेऊन आम्ही निघालो. सो आता आम्ही निघालो आहोत प्रभादेवी या स्टेशनवरनं. वातावरण खूप छान आहे, पाऊस पण थांबला आहे. सो आता मी प्लॅटफॉर्मवरनं निघालेलो आहोत माझ्या आत्याकडे जाण्यासाठी. आता आम्ही आत्याच्या हॉस्टेलकडे चाललेलो आहोत. सो आमची आत्या आलेली आहे. ही माझी छकुली आत्या. ही या कॉलेजमध्ये आहे, पोद्दार कॉलेज इन आयुर्वेदा. ती आयुर्वेदाचं करते. खूप मस्त कॉलेज आहे, खूपच छान. एंट्रन्सच खूप छान. असं इकडे झाड किती मस्त वाटतंय. आणि हे सगळे आयुर्वेदिक झाडे आहेत. जिकडे तिकडे बघा सगळीकडे झाड, बाकी काही दिसतच नाही आहे. कोणताही पेशंट जरी ह्या हॉस्पिटलमध्ये आला तरी तो म्हणेल मला नाही जायचं म्हणून. इतकं छान आणि पीसफुल वातावरण आहे तिथलं. खरंच वाटतच नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत किंवा हॉस्टेलमध्ये. असं वाटतं की उद्यानात आलो आहोत फिरायला. मला आत्ता कळालं की आत्या माझी सारखी घरी का येत नाही, कारण तिलासुद्धा इथेच राहायला आवडतं. खरंच वातावरण पण खूप मंगलमय आहे इथे. खूप छान शांतता, कसलंच नॉईज नाही, काही नाही. अभ्यास पण खूप मस्त होतो. खूप छान. माझी आत्या या हॉस्टेलमध्ये राहते. गर्ल्स हॉस्टेल आहे सेपरेट. मस्त आहे, व्ह्यू पण खूप मस्त आहे. सगळीकडे हिरवळ. सो हे वनस्पतींचं आहे सगळं. हे सगळ्या औषधी वनस्पती, हर्बल गार्डन आहे हे सगळं. या इथे सगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. हे यांच्यावरनं सगळे आयुर्वेदिक औषधी असतील सगळं काही बनवतात. जिथे जावं तिकडे झाडं. खूप छान वाटतं, खूप मस्त. सगळं काही फिरून आता आम्ही निघालेलो आहोत परत. सो आता आम्ही बाहेर निघत आहोत.
जाताना बघतोय तर काय, इथे एक कवठी आहे जिथे पोस्टमॉर्टम करतात तिथे. खूप भीती वाटली. आणि मम्मीला काय दिसतंय तर बघा तुम्हीच आता. एक माणूस आहे, तर काहीतरी हात दाखवत. ॲक्च्युली ती बॉडी आहे तशी ठेवली, पण असं वाटतं की आपला एक माणूस हात दाखवतोय बघा. खूप डेंजरस वाटलं आम्हाला. आम्ही पण खूप घाबरलो. सो आता आम्ही जे बाहेर निघत होतो तिथेच एक धन्वंतरीचं एक मंदिर आहे. धनत्रयोदशीला ज्याची आपण पूजा करतो त्याचंच हे मंदिर आहे. मस्त सगळ्यांनी पाया वगैरे पडले. हे बघा, धनत्रयोदशीला ज्याची पूजा करतो ते हे मंदिर. कॉलेजच्या बाहेर निघून आता आम्ही एक दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत. ते कुठे चाललो कळेल. हे आहे ईशा अंबानीचं सासरकडचं घर. यावरनं अंदाज लावा आम्ही कुठे आलो असेल. आता आम्ही वर जात आहोत. वर गेल्यावर कळेलच तुम्हाला आम्ही कुठे आलो आहोत ते. ईशा अंबानीच्या घरासमोरचा व्ह्यू काय आहे तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे आलो आहोत. सो आम्ही आलो आहोत सी फेसला. खरंच इतकी हवा सुरू आहे, खूप हवा सुरू आहे. गर्दी पण आहे, पण थोडीशी जागा पकडून बघा. पप्पा आणि काकांनी जागा बरोबर पकडलेली आहे. खूप मस्त वातावरण आहे. पाणी वगैरे खूप छान, सनसेट आणि लाईट पण इतकी येत होती की ते सनची लाईट रिफ्लेक्ट होऊन चेहऱ्यावर येत होती. खूप मस्त. बघू शकता किती मस्त वातावरण झालेलं आहे, किती मस्त वाटत आहे खरंच. त्याच्या पाण्यात सनची लाईट रिफ्लेक्ट होऊन चेहऱ्यावर पडते. मस्त. सनसेट पण झाला नाही अजून, मीडियमवरती आहे. हवा पण सुरू आहे. आणि एक दाखवू, खेकडे, पाण्यामुळे वर आलेले खेकडे आहेत. खूप मस्त वाटतंय खरंच. खूप छान. हवा पण खूप सुरू आहे. आम्ही सगळे बसलेलो आहोत तिथे, मस्त फोटो काढत आहोत स्वतःचे. सगळे फ्रेंडशिप डे स्पेशल गप्पा गोष्टी करत आहेत. सो आता आम्ही सी फेसला बाय बाय बोलत आहोत. आता आम्ही बस स्टॉपला बसची वाट बघत आहोत. बस कधी येईल कधी येईल. वातावरण पण खूप छान आहे. नशीब की पाऊस आलेला नाही आहे. बस स्टॉपवर बसची वाट बघतो तर भूक लागली, सो मम्मीने बॅगमधनं चॉकलेट काढून आम्हाला खायला दिलं सगळ्यांना. आमची बस आलेली आहे. आता आत्याला माझ्या बाय बाय करून आम्ही निघालो घरी. काकी आणि आम्ही एकत्र बसलेलो. पप्पा आणि काका तिकडे होते. सो आत्याला बाय बाय बोललो, आम्ही निघालो आहोत आता घरी. जसे आलो तसे चाललो आहोत. म्हणजे प्रभादेवीला उतरलो. आता प्रभादेवीवरूनच आम्ही कांदिवलीची ट्रेन पकडणार आहोत. आता आम्ही आलो आहोत कांदिवली स्टेशनला. इथे पाऊस चालू आहे, पण तरी आम्ही छत्री नाही उघडणार, असेच जाणार आहोत आम्ही. पाऊस खूपच वाढला म्हणून बस पकडण्याच्या ऐवजी आम्ही आता रिक्षाने येत आहोत घरी. बघू शकता पाऊस खूप वाढलेला आहे. खरंच आज खूप मज्जा आली. फ्रेंडशिप डे पण होता. सगळे भेटलो पण आम्ही एकमेकांना. आता आम्ही फायनली घरी पोचलो. खरंच किती झालं तरी घरी आल्यावरच मस्त वाटतं. काकी आणि मम्मी बसल्या आहेत गोष्टी करत. त्यांच्या गोष्टी संपतच नव्हत्या. आता म्हणलं मी फ्रेश व्हावं, कारण दिवसभर फिरून फिरून फेस एकदम टॅन झालेला आहे. म्हणलं फेस वॉश करावं आणि फ्रेश होऊन तुम्हाला भेटावं. खूप टॅनिंग होते उन्हामुळे. पाऊस चालू तरी ऊन आहे. तुम्ही आता फ्रेश होते. फ्रेश झालेली आहे. कपडे वगैरे सगळे चेंज केलेले आहेत. माझी मम्मी आता स्वयंपाकाच्या तयारीला लागत आहे. इथे काकी कोथिंबीर वगैरे नीट करून देत आहे. मी काहीच नाही, मी फक्त व्हिडिओ शूट करते, बाकी काही नाही आहे. मम्मी इकडे सगळा मसाला वगैरे बनवत आहे, सगळं करत आहे. आज स्पेशल काय आहे मेनू तर तुम्हाला नंतर कळेलच. स्वयंपाक झाला, आम्ही सगळे मस्त जेवायला बसलो गप्पा गोष्टी करत. मस्त सगळ्यांनी एकत्र जेवायला घेतलं. आजचा स्पेशल मेनू आहे पनीरची भाजी आणि भाकरी. जेवता जेवता आमची नेहमीचीच सिरियल म्हणजेच चला हवं येऊ द्या, हे बघत बघतच आम्ही दररोज जेवतो. मस्त सगळे एकत्र गप्पा गोष्टी करत जेवत आहेत. जुन्या आठवणी पुन्हा नव्याने उजळत आहेत.
तर सगळ्यांना बाय बाय बोलून आता मी पण झोपते. खरंच खूप कंटाळा आला आहे, दिवसभर फिरून फिरून खूप थकलेली आहे, तर मी पण झोपते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कधी विसरूच नका. मम्मी पण इथे आता झोपलेली आहे, सो मी पण झोपते. मला पण झोप आलेली आहे. भेटूया आता आपण परतच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.